मग मंडळी, हे बघून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी आलं ना? एवढं भारी दिसणारं लोणचं का नाही तोंडाला पाणी सुटणार? खूपच टेस्टी आणि भन्नाट झालं होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सोप्या रीतीनं घरी 10 मिनिटातच बनवून तयार होतं. त्याकरता सर्वप्रथम हिरव्या मिरच्या बाजारातून अशा ताज्या आणल्या होत्या. त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. नंतर मिरच्यांना मी स्वच्छ कोरडंही करून घेतलं. ओल्या मिरच्या आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये. मिरच्यांना कोरडं करून घ्यायचंय कापडाने, त्यानंतरच चिरायचंय. आता मिरच्या चिरून झाल्या. त्यानंतर मी इथे 2 ते 3 लिंबांचा वापर करणार आहे. लिंबांना असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे. आता इथे लोणच्यामध्ये मी लिंबाचा वापर एवढ्या करता करते. लिंबूमुळे काय होतं, आपलं जे लोणचं आहे लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकून राहतं, म्हणून मी लिंबाचा वापर करते. आता लिंबू पण कट करून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये मी कट केलेले पीसेस काढून घेते. आता इथे मी लसूण सोलून घेतला होता. अशा लंब्या लंब्या स्लाइसमध्ये लसणाच्या पाकळ्या मी कट करून घेणार आहे. उभ्या आडव्या तुम्ही लसणाच्या पाकळ्या चिरून घेऊ शकता. आणि खरंच तुम्ही एकदा का हे लोणचं तयार करून बघा. लसणामुळं आणि मिरचीमुळं जे आपलं लोणचं बनवून तयार होतं खूपच भारी आणि भन्नाट होतं आणि जेवणाची चव तर वाढूनच जाते. कारण लिंबूचं आणि लसणाचं मिरचीचं हे जे लोणचं आहे खरंच खूप भारी होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आता एका मोठ्या बाउलमध्ये जे चिरलेला लिंबू आहे ते टाकून घेतलंय. त्यानंतर लसणाच्या चिरलेल्या पाकळ्या टाकून घेऊयात. आता मिरची पण मी डायरेक्ट टाकू शकत होती, पण मी असं थोडंसं त्याला मिक्स करून घेते, जेणेकरून मिरचीची जे बी आहे ते खाली भांड्याच्या बुडाशी लागून जातात आणि वरच्या मिरच्या मी वापरते. तुम्हाला जर बी चालत असेल तर तुम्ही डायरेक्ट ही मिरच्या टाकू शकतात. आता असं मी मिरच्या टाकून घेते. त्यानंतर मिरची, लिंबू आणि लसणाला आपण असं बाउलमध्ये शेक करून घेऊया आणि त्याला थोडंसं मिक्स करून घ्या. बघू शकता बी असं खालच्या खाली राहून गेलेलं आहे. आणि याला आपण झाकण ठेवून थोड्या मिनिटाकरता 2 ते 3 मिनिटाकरता साईडला ठेवून घेऊ. तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे. आता तुम्ही मसाल्यांमध्ये बघू शकता लाल तिखट, धने, तमालपत्र, लवंग आणि आपले जे काळे मिरे आहे ते घेतले मी, मोहरी, बडीशोप हे सर्व गोष्टी घेतल्या आहे. त्यानंतर आता 1 चमचाभर मी जे हळद आहे ते मिरचीमध्ये टाकून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. आता एका कढईमध्ये आपल्याला मसाल्यांना भाजून घ्यायचे. तर इथे सर्वप्रथम मी धने टाकणार आहे. अख्खे धने वापरलेले आहेत. जिरं टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी काळी मोहरी वापरली आहे. तुम्ही पिवळी मोहरी पण वापरू शकता. आणि नंतर सौंफ टाकली आहे आणि कलोंजी टाकली. कलोंजी नक्की टाका, त्याच्याने काय होतं की आपला जो मसाला आहे तो खरंच खूपच भारी बनतो. आता आपल्याला याला हलकं भाजून घ्यायचे, ड्राय रोस्ट भाजायचे, जास्त भाजून नाही घ्यायचे, करपून नाही घ्यायचे. त्यानंतर एका प्लेटीमध्ये जो मसाला आपण भाजून घेतलाय थंड करायला ठेवून द्यायचे आणि थंड झाल्यानंतर याला आपल्याला जाडसर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. आपल्याला मसाला जास्त बारीक वाटायचं नाहीये, हलकंसं जाडसर वाटायचं, जेणेकरून जो आपलं लोणचं आहे त्याचं टेक्स्चर आणि टेस्ट खरंच खूपच भारी पडतो. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय लाल तिखट, हिंग टाकून घेणार आहे आणि मीठ जे आहे ते चवीनुसार तुम्ही वापरा. आणि नंतर आपण याला थोडंसं जाडसर वाटून घेऊ मसाल्याचं. आता त्याच कढईमध्ये मी खूप जास्त तेल टाकणार आहे. अर्धी वाटी मी इथे तेलाचा वापर केलाय. तेल जास्त असलं ना की लोणचं आपलं खूपच भारी बनतं. आता तेल टाकल्यानंतर तमालपत्र आणि 5-6 लवंगा टाकून घेतल्या. नंतर हिंग टाकून घेतलंय आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तोही टाकून घेऊ. आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची. जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला मसाल्याला करपू द्यायचं नाहीये. असं 1 मिनिट कंटिन्यू तेलामध्ये मसाल्याला मी परतून घेतलंय आणि मसाला आपला तयार झालाय. चवीनुसार मी परत मीठ टाकून घेतलंय आणि आता आपल्याला मसाल्याला थंड होऊ द्यायचंय. एकदम गरम गरम आपण मसाला टाकणार नाही आहे. तर बघा मी बोट बुडवू शकते एवढा आपला मसाला थंड झालाय. आता एका मोठ्या बाउलमध्ये मी जे मिरची आणि लसूण जे आपण तयार करून ठेवलं होतं, चिरून ठेवलं होतं ते टाकून घेऊ आणि त्याच बाउलमध्ये तयार केलेला थंड मसाला आपण टाकून घेऊ. मसाला अगदी थंड पाहिजे, अजिबात गरम गरम आपल्याला टाकायचं नाहीये, जेणेकरून लोणचं खराब होऊ शकतं. आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती अगदी सोप्या रीतीने कमी वेळामध्ये किती भारी आपलं लसूण मिरचीचं लोणचं बनवून तयार होतं. याला आता एका साईडला ठेवून देणार आहे आणि आपल्याला याला बरणीमध्ये भरायच्या अगोदर बरणीला मी हिंगाचं थोडंसं स्मोकी फ्लेवर देणार आहे, जेणेकरून आपलं लोणचं टिकूनही राहतं. आणि जो हिंगाचा स्मोकी फ्लेवर असतो बरणीमध्ये त्याच्यामुळे लोणचं चवी टेस्ट मध्ये बदल पडून जातं. तर अशा प्रकारे मी एक कोळसा पेटून त्याच्यावर ते हिंग टाकून घेणार आहे आणि ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं भरायचंय ती बरणी अशी मी ठेवून देते. आता बघू शकता किती भारी स्मोक तयार झालाय. याच्याने काय होतं आपलं लोणचं पण खराब होत नाही
तर जेव्हाही तुम्ही लोणचं तयार करत असणार तेव्हा ज्या बरणीत तुम्ही भरायचं असते त्याच्यामध्ये असं स्मोकी फ्लेवर द्यायचे थोडंसं हिंगाचं, जेणेकरून लोणच्याची लाईफ वाढून जाते आणि टेस्ट तर खूपच भारी येतो. आता असं आपण लोणचं भरून ठेवू बरणीमध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सोप्या रीतीने फक्त 10 मिनिटांमध्येच आपलं एवढं भन्नाट मिरचीचं लोणचं बनवून तयार होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच मजेशीर रेसिपी करता मराठी तडकाला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.